आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय श्रोते हो, गोविंदराव तळवलकरांना श्रद्धांजली वाहताना किंवा त्यांच्या आठवणी सांगताना 1 तासात किंवा अर्ध्या तासात सांगा असं म्हणणं म्हणजे 5 मिनिटात रामायण सांगा असं म्हटल्यासारखं आहे. पण तेही होऊ शकतं. उत्तर भारतातल्या एका राजदरबारात एक सांगितलं की हे रामायण सांगतात. राजाने सांगितलं खूप कमी वेळ आहे, तू 5 मिनिटात मला रामायण सांग. ते म्हणाले सोपं आहे. एक राम रही एक रावण ना, एक छत्री रही एक बामण ना, एक ने एक की त्रिया चुराई, फिर दोनों में भई लड़ाई, बात बात में बढ़ गई बातन्ना, तुलसी लिख डालन पोतन्ना. आता गोविंदरावांचा माझा परिचय म्हणजे मैत्रीसारखा. हा 40 वर्षांचा आणि खूप परिचयामध्ये हा माणूस मोठा आहे आपल्याला कळत नसतं. तुम्ही बघा, कारण बरेच दिवस दिबा मोकाशी हे लिहितात हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मी त्यांच्या रेडिओच्या दुकानात बसायचो. मला वाटलं आहे मेकॅनिक. दोस्ती आमची झाली होती श्री कैलास ते सिंधुसागर त्या अन्न संचलनामध्ये. आणि मग एकदा कोणीतरी सांगितलं हे मोठे लेखक पण आहेत. मी त्यांना गुरुदेव म्हणायचो आणि ते म्हणायचे एवढा द्वाड शिष्य मला झेपणार नाही. त्यांचं नेहमीचं होतं. तर म्हटलं गुरुदेव तुम्ही एवढी पुस्तकं लिहिली मला सांगितलं सुद्धा नाही. फार सरळ माणूस होता. ते म्हणाले लक्षात नाही राहिलं माझ्या. तसं गोविंदराव तळवलकरांच्या बद्दल आता ते गेल्यानंतर मला कळायला लागलं की अरे बापरे, या माणसाला एवढे पैलू आहे. कारण गोविंदराव तळवलकरांना मी जवळून 40 वर्ष पाहतोय. त्याहीपेक्षा जास्त काळ मी त्या कुटुंबाला पाहतोय. कारण राम महालमध्ये ते राहत असत आणि त्याच भागात माझा वडलार्जित एक फ्लॅट आहे आणि म्हणून तिथं आम्ही लहानपणी खेळलेलो होतो. शाळेतही होतं आणि एक तळवलकर कुटुंब आल्यानंतर राम महालमध्ये सलीम बरोडावाला म्हणून माझा मित्र आहे, त्याच्याकडे माझं जाणं होतं आणि म्हणून या मुलींना सुद्धा मी शाळकरी म्हणून पाहिलं. आता काय याच्यातलं काय सांगायचं नेमकं, आणि सांगायला माहीत तर पाहिजे ना काय सांगावं. म्हणजे एखाद्या हलवायला तुम्ही जर सांगितलं की आता तू आहारावर व्याख्यान दे, कशात किती कॅलरीज आहेत, त्याची पंचायत होईल ना. तुम्ही लाडू वळून घ्यावं पाहिजे तेवढं. तसं तळवलकरांच्या बाबतीत की आहे मित्र चालले गोविंदराव आपट्यांकडे चालले, इकडे चालले, तिकडे चालले. आणि मग आता मी ज्यावेळी विचार करायला लागतो की या माणसाची चर्चा एवढी का होते, कारण महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता ही नावं मी मुद्दाम घेतो कारण ही जुनी नावं आहेत आणि यांच्यापेक्षाही अधिक खप असलेले आणखी बरेच आहेत महाराष्ट्रात. आणि हल्ली चर्चा अग्रलेखांची न होता माझा नंबर पहिल्याची जास्त होता. तर गोविंदरावांचा मी विचार करायला लागलो की हा माणूस म्हणजे कसं काय सांगायचं. तुम्ही आता बाबासाहेब पुरंदरेंना तुम्ही जर विचारलं शिवाजी कसा, ते भराभरा सांगते. मला जर तुम्ही विचारलं की शिवाजीवर व्याख्यान दे, माझा गोंधळ होतो. कारण मतं देताना जेवढी घोषणा असते तेवढीच मला महाराजांची माहिती. शिवाजी
मतं द्या, बस संपले शिवाजी महाराज. काउंटिंग नंतर तर आठवत नाही, पुढच्या निवडणुकीत आता घोड्यावरचे महाराज, सिंहासनावरचे महाराज की पेटाऱ्यातनं बसून पळून जाणारे महाराज, काय सांगायचं. समोर कोण श्रोतृवर्ग आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं पुढाऱ्यांचा. कारण नेमकं पेटाऱ्यातलं सांगितलं आणि साताऱ्यात आपण असलो तर घरी आपले फक्त कपडे पुसतील. त्यामुळे इतकी गडबड उडते सगळी. आणि मग मी गोविंदरावांचा विचार करतो की यांची चर्चा का होते. मला एका जणाने फार वर्षांपूर्वी एक प्रश्न विचारला होता की इंग्लंडने जर्मनीच्या विरुद्धची दोन्ही युद्ध जिंकायला पुढाकार घेतला होता. दुसरे चर्चिल साहेब होते. आधीच्या युद्धात ज्यांनी विजय मिळवून दिला ते पंतप्रधान कोण होते मला आठवेना. दोन्ही महायुद्ध, देश तोच, शत्रू तोच, कर्तबगारी तीच, परंतु चर्चिल लक्षात राहतात, आधीचे राहत नाहीत. याचं कारण काय? कारण ते चर्चिल होते. तसंच गोविंदरावांच्या बाबतीत 27 वर्ष 47 वर्ष खूप राहतात माणसं दीर्घकाळ. परंतु गोविंदरावांची शक्तिस्थानं काय याचा मी ज्यावेळी विचार करतो त्यावेळी माझ्या असं लक्षात आहे की निरीच्छ आणि परिणामांची पर्वा न करणारा हे दोन त्यांची बलस्थानं होती. आता निरीच्छ माणूस जो आहे तो निष्कांचनही राहू शकतो, परंतु या पगाराच्या व्यवस्थेमुळे त्यांना शेवटपर्यंत ते पाहावं लागलं नाही. चांगली परिस्थिती होती. आणि परिणामांच्या पर्वा करण्यामध्ये कसं असतं की पुढे मला हे मिळेल, याच्याकडून ते मिळेल, त्याच्याकडून ते मिळेल. हे एकदा सुरू झालं की मग तो व्यक्ती, तो विषय, ती घटना, तो पक्ष याच्याविषयी आपण आपल्या सोयीची मतं लिहू लागतो आणि मग त्याच्यात तर सगळी गडबड होते. गोविंदरावांच्या बाबतीत असं आहे की या दोन्हींचं त्यांना काही नव्हतं. कारण जसं हे निष्कांचन राहतो मी म्हटलं, तसं दुसरं टोक असं आहे की परिणामांची पर्वा न केली आणि त्याच्या अग्रलेखात ज्यांना प्रेमाने जोडे मारले जातात ती मोठी माणसं असतात हो. आणि ते जर समजा चुकून कोणी विरोधी गेला तर काय होईल. परंतु गोविंदरावांचा कोणीही दीर्घकाळ द्वेष केला नाही. आणि गोविंदरावांनी कोणाचा दीर्घकाळ द्वेष केला नाही. त्या विषयाच्या वेळी त्यांना जे वाटलं ते मांडत असत. आणि हे मांडत असताना मला स्वतःला जाणवतं की त्यांच्या पत्रकारितेचा सूर्य ज्यावेळी माध्यान्ही होता त्यावेळी सगळीकडे काँग्रेस होती. आणि एकमेकांना सल्ला देणं, सांगणं हे सुद्धा भीतीपोटी लोक आवरायचे. आणि हे काम काँग्रेस व्यवस्थित माहीत असल्यामुळे गोविंदराव करत असत. उल्हास बसलाय समोर. आमच्याकडे एक मंत्री झाल्या बाई, आणि मंत्री झाल्यानंतर ते आणि त्यांचे पती शिक्षित होते. काँग्रेसमध्ये दुर्मिळ असतं पण होते. आणि ते रोज जायच्या बाईंना फाईल समजून सांगायला. आणि मग एकदा झालं, दोनदा झालं
पर इतरांनी चर्चा करायच्या आधीच पक्षात चर्चा त्याची खूप सुरू झाली की काय चाललं आता, पण सांगायचं कोणी. आणि मग गोविंदरावांनी एक दिवशी अग्रलेख लिहिला, त्याचं शीर्षक होतं सचिवालयात मेहूण. अग्रलेख वाचल्याने दुसऱ्या दिवशीपासून पतिराज मंत्रालयात येणं बंद झालं. आम्ही काही जवळच्या लोकांनी चौकशी केली कुठे, तर ते म्हणे सध्या ते मतदारसंघात राहतात बाईंच्या. मुंबई सुद्धा सुटली. हे जे काम आहे हे फक्त गोविंदराव करू शकत असत. दुसरा प्रसंग मला आठवतोय की बजेट. हल्ली काय झालं मला कळत नाही की बजेटमध्ये अर्थकारणापेक्षा कविता आणि शेरच जास्त असतात. कुबेर साहेब मला नव्हतं पूर्वी असं, म्हणजे किंवा इतका जमा इतका खर्च, मग जमा झाली तर जमवून घ्या. आता हे काय, आता हे काय म्हणजे मला काही कळत नाही. आणि तो बरं काय होतं, ज्याला शेअर माहिती आहे त्यांनी सांगितलं तर बरं. आता हे काय करतात, ते काही ओळी वाचून झाले की कागद काढतात हळूच. अभि तो कभी तो, मग काहीच नाही असं. तर आता मी म्हणतो की करायचं काय. तर एकदा बजेटवरती भाषण असताना मधुकरराव चौधरी वित्तमंत्री होते. आणि ते वित्तमंत्री असताना ते गारा खात वारा खात बाबूळ झाड उभेच आहे, तर ते ती कविता वापरायची. म्हणजे बजेट नंतर ती कविता एकदा आठवली की ती कविता फिट होईल असे सिच्युएशन आणायचे. आणली, लिहिली कविता. मी होतो तिथे. म्हटलं साहेब, नाही नाही अहो, म्हटलं त्याच्यात बाबूळ झाड आहे. यांनी काय लिहिलं होतं, गारा खात वारा खात जांभूळ झाड उभेच आहे. आता मी म्हटलं की अहो ते नाही नाही त्याला काटे असतात, त्याला हे असतं. आपला अर्थसंकल्प म्हणजे कसं, जांभळं पडतायत, म्हणजे आयत्या जांभळाचं राज्य. आणि माझी मी आपला ज्युनियर माणूस, किती सांगणार, पुढच्या वेळी तिकीट लागतं ना आपल्याला. त्यामुळे जपून सल्ला दिलेला बरा असतो श्रेष्ठींना. आणि ते आलं, गारा खात वारा खात जांभूळ झाड उभे. आणि मग तळवलकरी शैले जो जांभूळ झाड बडवलं. मध्ये लागले बोंबलायला. तर मी म्हटलं बा, मी सांगितलं होतं की तुम्ही ते बाबळीचं राहू द्या काटे असले तरी, कारण म्हटलं हे जांभूळ जर महाराष्ट्र टाइम्समध्ये गेलं तर तळवलकर सिद्ध करतील की जांभळालाही काटे असतात. भयंकर पंचायत करून टाकते. आणि ही जी आहे आता आणीबाणीच्या काळामध्ये विनोबाजींनी पाठिंबा दिला होता. विनोबाजींसारखं मोठं आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेलं आणि स्वातंत्र्य सैनिक वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे, देवत्वाला पोचलेली माणसं. आणि त्यांनी काहीतरी ते अनुशासन पर्व वगैरे असं काहीतरी त्यावेळी म्हटलं होतं की हे इमर्जन्सी नाही, अनुशासन पर्व आहे. आणि त्याच्यातनं मग ते गोविंदरावांच्या अग्रलेखाचं शीर्षक मला आठवलं की सूक्ष्मातले विनोबा आणि स्थूलातले आपण. ही हिंमत होती. विनोबाजींच्या विषयी त्यांना नितांत आदर होता, परंतु त्या काळी ही बाजू घेणाराला मी बडावणार, हे गोविंदराव होते. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो
की एकदा माधवराव आपट्यांच्याकडे शोभा गुरटूंचं गाणं होतं, 10-20 लोकांना बोलवलं असेल. त्याचे प्रत्येकजण गाड्या घेऊन आले होते. गाडी नसलेले तळवलकर, विनायक पाटील दोघंच. बसलो आम्ही, आता काय जो तो गाडी घेऊन निघून जाईल. लोक गृहीत धरतात ना यांच्याकडे असणारच म्हणून. आपण कसं सांगायचं आमच्याकडे गाडी नाही का? या पुढच्या वेळी निमंत्रणच यायचं नाही. तर गोविंदराव माधवरावांच्या लक्षात आलं. माधवराव म्हणाले, कोंडीबा गाडी काढ, साहेबांना सोडून येऊ. गोविंदरावांच्या घराशेजारीच्या आमदार निवासात मी राहायचो, त्यामुळे त्यांना सोडायचं का आम्ही सोडायचं. गाडी निघाली. आता रस्ते थोडे बरे आहे, त्यावेळी साधारण अर्धा तास लागायचा तिथून गोविंदरावांच्या घरापर्यंत जायला. गोविंदराव मला म्हणाले की उद्या माझा आग्रह तू वाच. म्हटलं का? तो मला रोजच वाचावा लागतो ना. ते म्हणाले, नाही, तुझ्या मित्राविषयी लिहिलाय. म्हटलं माझ्या मित्राविषयी? हे शरद पवारांच्या विषयी. तर ठीक आहे. त्यावेळी काय झालं होतं की पवारसाहेबांच्या बरोबर ती जी काही काँग्रेस होती त्याच्यात 35-40 आमदार होते आणि यशवंतराव चव्हाण परत स्वग्रही गेले आणि पवारसाहेबांच्या बरोबर 5-7 जण राहिले. आता हे झाल्यानंतर गोविंदराव म्हणाले की उद्याच्या माझ्या अग्रलेखाचं शीर्षक आहे, वेडात दौडले वीर मराठे साथ. म्हटलं गोविंदराव त्यांच्याबरोबर 7च आहेत आणि शहाणे होते ते गेले. अग्रलेखाचं शीर्षक द्या, वेडात राहिले वीर मराठे साथ. ही आमची चर्चा चालू असताना मग ते म्हणाला, अरे ही कविता कोणाची आहे आणि ते प्रसंग काय आहेत? मला काही आठवे ना. म्हटलं हे एवढंच माहिती आहे, कवितेतल्या 2च ओळी, पुढचंही माहिती नाही. माधवरावांना विचारलं, माधवराव म्हणे ना रेफरन्स, आणि त्यांनाही आठवेना. आम्ही त्या तळवलकरांच्या घरापर्यंत गेलो. आम्ही त्यांना ज्येष्ठ म्हणून, ते काय पद्धत असते मुंबई पुण्याकडे की ते उतरून उभं राहावं लागतं, तसे बाहेर आलो. ते गेले. कोंडीबा नावाचा, कोंडीबा सक्कपाळ हे त्याच्या ड्रायव्हरचं नाव. तो येऊन उभा राहिला. म्हणे, साहेब मी संदर्भ सांगू का? गोविंदराव म्हणाले, सांग. मग त्यांनी सांगितलं की बहलोल खानाचं सैन्य होतं, 67,000 सैन्य होतं आणि ते अमुक तमुक 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 सगळे त्यांनी सांगितले. रात्र उशिरा झाले. आता शोभा गुरटूंचं गाणं आणि बाकी सगळं आठवून यायला खूप उशीर होतो, त्यामुळे तिथं रात्र बरीच झाली होते. आणि मग तिथे आल्यानंतर आम्ही ऐकतोय सगळे, बालके विनायक, बालके गोविंद, बालके माधव आणि कोंडीबा सक्कपाळ सुरू. आणि मग त्याने कानाला हात लावला, तो दशावतारीवाला तिकडचा कोकणचा. आणि मग ते वेळात दौडले तो. आणि त्या चर्चगेटच्या शांततेत ती सगळी कविता त्याने म्हणून दाखवली. गोविंदराव म्हणाले, विनायकराव उद्याच्या अग्रलेखाचा संपादक हा आहे. ही दानत लागते हो की आहे. ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांना माहिती नाही आपण गृहीत धरतो, त्याला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे, म्हणून त्याचं श्रेय द्यायला सुद्धा ते चुकले नाही. म्हणाले, कोंडीबा उद्याचा संपादक. हे तळवलकर माझ्या शेजारी राहत असत. आणि तिथे राहायला आल्यानंतर
ते घरात सगळी पुस्तकं आपल्याला माहिती आहे, यांनाही माहिती आहे, तळवलकर साहेबांची पुस्तकं, ग्रंथसंपदा. एकदा सकाळी मेल आला, लवकर आले. अहो विनायकराव, म्हटलं का हो? गोविंदराव काय? अहो म्हणे ते कामाला तुम्ही बाई दिली ना झाडायला पुसायला, ती काय वाटेल ते प्रश्न विचारते म्हणे. आता म्हटलं मेलो हिने काय विचारलं तिने. ती म्हणाली, हो साहेब पुस्तकं तर गंज आहे पण वाचले किती. म्हटलं गोविंदराव ते नाशिकचे लोक बोंगळ असतात, त्यांना आचपेच नव्हतं, काही बोलतात तो. म्हटलं मनावर घेऊ नका तुम्ही, त्या मला सांभाळलं एवढे दिवस, कामवालेला सांभाळा काही दिवसात, दुसरं काय बोलणार हो आपण तरी. पण म्हटलं आता मला एक सांगा, तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो, उत्तर काय? आणि त्यांनी सांगितलं की तिचा प्रश्न बरोबर आहे, कारण सगळी पुस्तकं कोणाची वाचून होत नाही. काही भेट आलेली असतात, काही आपण त्या अलमारीची शोभा वाढवण्यासाठी ठेवतो, काही संदर्भाकरता आणतो, त्याच्यातली वाक्य 2 वाक्य घेतो, बाकीचे वाचतही नाही. या सगळ्या पुस्तकांमध्ये मी 15 ते 20% पुस्तकं फक्त सगळी वाचली असतील, याचं श्रेय त्या बाईने माझ्या डोळे उघडले. हा आकडा पाहिला नाही. विचार गोविंदरावांना कोण विचारणार? किती पुस्तक वाचले? उद्याचा अग्रलेख. घाबरायचे लोक फार. बरं घाबरायचे म्हणजे त्यांना माहिती आहे, एकदा त्यांनी माझ्या विरुद्ध खूप अग्रलेख जोर धरलेला, बडवला. शेवटी एक ओळ अशी होती, हा काँग्रेसचा खुशाल चेंडू. झालं माझं, म्हणजे अगदी काय म्हणतात ते षष्टी सप्तमी काय असेल ते सगळं. नंतर आम्ही रोज भेटायचो, पण मी त्यांना काही विचारायचो नाही. मी अग्रलेखात महिना 1.5 महिना गेला, भेटी रोज. मला म्हणाला, अहो ते मी तुमच्या विषयी एक अग्रलेख लिहिला होता. म्हटलं हो लिहिला होता. तुमची काही प्रतिक्रिया नाही आली म्हणाले. मी म्हटलं अहो तुम्ही 100 वेळा माझ्याविषयी चांगलं लिहिलं, त्यावेळी तरी दिली का मी प्रतिक्रिया? मग एकदा लिहिलं वाईट तर लगेच द्यायची. सगळे बदमाश आहात तुम्ही काँग्रेसवाले, हे त्यांचं उत्तर होतं. ही गोविंदरावांची फार मजेशीर होती. आणि म्हणून मगा मी जे तुम्हाला म्हणत होतो की काही माणसं संगीताचा विषय निघाला की तानसेनचंच काय येतं, शौर्याचा विषय निघाला की अमुकच काय येतं, तसं गोविंदरावांचं नाव एका क्षेत्राशी चिकटलं गेलेलं आहे. आणि भारतामध्ये कुठल्याही विभूती या संज्ञेपर्यंत पोचलेल्या माणसाचं इतर आयुष्य जाणून घेण्याची लोकांना इच्छा असते. आणि म्हणून हे महत्वाचं आहे सुषमान यांनी लिहिलेलं. ज्यांनी कोणाचेही पाय आयुष्यभर चेपले नाहीत, त्या गोविंदरावांनी लहानपणी शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून शेजाऱ्याचे पाय चेपलेले आहेत. या पुस्तकात आहे. त्याचा पत्रकारितेशी संबंध नाही, पण व्यक्तिमत्वाशी संबंध आहे. हे आहे. आणि म्हणून या मोठ्या माणसाने, आता मला आश्चर्य वाटतं की लोकमान्य टिळकांचं मोठेपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु बघा त्यांच्याविषयी ते नेहमी सुपारी खात असतं ते लोक फार सांगतात.
सुपारीचा स्वातंत्र्याचा संबंध नाही, अग्रलेखाचा मुळीच नाही. पण लोकमान्य टिळक किती थोर होते हे लिहायला खूप मोठं पुस्तक लागेल ना. आम्हाला माहिती आहे सुपारी खायचे, हे सोपं असतं आणि ते आपल्याला जाणून घ्यायचं असतं. कारण गीता सांगणारा कृष्ण आहे तसा लोणी चोरणाराही आहे, तोही मला हवा असतो. आणि म्हणून अशा विभूती त्या क्षेत्रातल्या पोचलेल्या माणसांच्या वरती जेवढं लिहिलं जाईल त्याचं स्वागत केलं पाहिजे. ते लिहू देत, कारण प्रत्येकाचं हे वेगळं आहे. आता कुबेर साहेब बोलले, आर.के. लक्ष्मणांना सांगितलं तर त्यांच्या आठवणी वेगळ्या निघतील. दिवी गोखल्यांना जर विचारलं तर त्यांच्या आठवणी वेगळ्या निघतील. त्यांचे मालक जे जैन, त्यांना विचारलं तर ते आणखी वेगळं लिहितील. विरोधात अग्रलेख लिहिलेले लोक आणखी वेगळं लिहितील. बाजूने लिहिलेले आणखी वेगळं लिहितील. त्यांच्यासारखे माझे शेजारी ते आणखी वेगळं लिहितील. कारण हा माणूस जो आहे त्याच्या मोठेपणाच्या कक्षेच्या बाहेरही असतो आणि बऱ्याच वेळा तो सामान्य माणसासारखा असतो. फार मजा असते की हे सगळं जे आहे शेवटी ते माणूस आहे. मला आठवतं की ते परदेशात गेले, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. की नाशिकला ते राहायला आले आणि घरातलं छोटं मोठं असं काम राहिलेलं होतं. आणि ते आम्ही फोन करून सुतार बितारा बोलवले. काम झालं पहिल्या दिवशीचं. उद्या कधी येशील? येईल साहेब 9-9:30ला. बरं, 9 का 9:30? 9:30. 9:28 गोविंदराव त्यांच्या दारात येऊन उभे राहायचे गेटमध्ये. विनायकराव 9:29 झाले, अजून तो आला नाही. आणि 9:30, 9:31, 9:32, 9:33 असं व्हायचं. आणि मग त्यांची चिडचिड व्हायची. अपॉइंटमेंटची सवय ना, बेनेट कोलमन. तर सुतारला काय माहिती हो. अहो म्हटलं, हे बरं आहे, तुम्ही रागू नका. थोडी वेळ चुकला. नाशिकमध्ये लोक तारखा पण चुकतात. नाही मानवलं त्यांना. आणि खरं आहे, त्यांच्या सवयी म्हणून आम्ही जवळपासचे लोक त्यांना सर म्हणायचो सगळे. सर गोविंदराव. आणि त्यांना तसंच आणि म्हणून ते परदेशात अधिक कम्फर्टेबल असायचे की लोक वेळा पाळतात वगैरे वगैरे, जे काय असेल तिकडचं. त्यामुळे आणि मला स्वतःला एक असं वाटतं की तळवलकरांकडनं शिकून घेण्यासाठी कुबेर साहेब आणि अशी बरीच माणसं आहेत की ज्यांनी एकलव्याचं काम केलं. त्यांचं ऐकण्यासाठी मी असा भाग्यवान आहे की लाऊडस्पीकरसारखं माझ्या सगळं वाटायला आलं, कारण ते तिथं बोलायचे. मला काही कष्ट करावे लागत. संध्याकाळी आले की म्हणायचे, अरे तो डोस्कोवस्की आमका रशियन. अरे डोस्कोवस्की काय, कोणतं? म्हटलं मराठीत मला ओक्साबोक्सी एवढंच माहिती आहे, हे डोस्कोवस्की कुठलं काय? ते मला सांगायचे की मग तो असा होता, मग त्यांनी ते हे केलं, मग त्यांनी ते केलं. ते इलियटच्या कविता आमकं, ते पिक्चर ऑफ डोरियन ग्रे तू वाचलायस का, वगैरे 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 वगैरे. आणि न कळत मला स्वतःला ऐकलेलं लक्षात राहतं. हाही एक पुन्हा योगाचाच भाग आहे. काही लोकांना लिहिलेलं वाचून लक्षात राहतं. आणि मला अनेक गोविंदराव तळवलकरांसारखा शिकवणी कुणाची घेतली असती का त्यांनी, मला सांग. भारताच्या राष्ट्रपती पंतप्रधानांनी जरी विचारलं असतं की गोविंदराव, हे तुमचं ज्ञान आहे ते मला देण्यासाठी
माझ्याकडे तुम्ही शिकवणीला येता का? ते म्हणाले, असते. याचं उत्तर पुढच्या अग्रलेखात वाचा. शिकवणी मला मिळाली ना, आणि त्यांना काय सगळं सांगा. आणि काही म्हणजे आमच्या मीटिंगला काहीही अजेंडा लागायचा नाही. आणि सुरू कंट्री डायरी नावाचं तिथे ते एक लिहितं. तुम्ही तसं लिहित जा. तुम्ही मला छान छान गोष्टी सांगता, हे लिहित जा. ते बीजीबीचं आहे ते वाचा. अमकं तमकं इतकं सगळं करायचं. आणि म्हणून अशी माणसं असतात, ती समाज समृद्ध करत असतात. कसं नसावं याच्याविषयी आपण खूप बोलतो, पण कसं असावं याची काही उदाहरणं पाहिजेत. आणि पत्रकारिता कशी करावी याचं उदाहरण जर आजच्या पिढीला विचारलं तर निसंकोचपणे गोविंदराव तळवलकरांचं नाव आपल्याला सांगता येईल. हा आपला ठेवा आहे. खूप बोलण्यासारखं आहे त्यांच्याशी, पण दुर्मिळ असतात अशी माणसं. आपल्याला ते लाभले. आणि खूप म्हणजे त्यांचे संबंध मी बघितलेले आहेत. आणि फरक नसायचे. त्यांना कोंडिबा आणि पंतप्रधान सारखे वाटत असत, सारखे. आणि त्यांची मैत्री बघा किती. नाही तर अण्णांच्या नावाचा हॉल, पुण्यातले श्रोते, हरीफ साहेब तिकडनं आले, कुबेरांच्या शेजारी बसायला मिळतंय. काय काय तर गोविंदरावांच्या बरोबर राहिले म्हणून. म्हणजे ते जिथं जातील तिथं तुम्हाला फायदाच फायदा. तर त्यांच्या सहवासाचा मी ऋणी आहे. महाराष्ट्र त्यांच्या कर्तृत्वाचा ऋणी आहे. आपण सगळे या ऋणात राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.